आणि यानंतर आता बारामतीमधून एक मोठी बातमी समोर येतेय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बारामतीत आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच लागणार आहे आणि ही निवडणूक लढण्याचे संकेत युगेंद्र पवारांनी दिलेत। बारामती तालुक्यामध्ये माळेगाव साखर कारखाना राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। सध्या या कारखान्यावरती अजित पवारांची सत्ता आहे, मात्र युगेंद्र पवार हे निवडणुकीमध्ये उभे राहिल्यास पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढाई रंगताना दिसेल। पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर आपण पाहतोय की युगेंद्र पवार यांनी शरद पवारांना साथ दिलेली आहे आणि त्याचनुसार विधानसभेत ते उभे सुद्धा ठाकले होते खुद्द आपले काका अजित पवारांच्या समोर। आणि आता पुन्हा एकदा त्यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचं आता सांगितलंय, जो साखर कारखाना अजित पवारांच्या अखत्यारीत आहे सध्या।